नमस्कार मैत्रिणींनो, मी मंजुषा's किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवूया मुरब्बा। तर मी इथे घेतलेले आहे 2 कैऱ्या। माझ्याकडे 2 अवेलेबल होत्या, म्हणून जर तुम्हाला जास्त कैरीचा मुरब्बा हवा असेल तर तुम्ही इथे जास्त कैऱ्या घेऊ शकता। आता आपण इथे यांना स्वच्छ धुतलेले आहेत आणि यांची असे साली काढायची आहे आपल्याला। आपल्याला कैरी अशी खिसायची आहे। हे बघा, मी आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हा कैरीचा खिस टाकलेला आहे, खिसलेली कैरी। आता याला आपला थोडं होऊ द्यायचं आहे गरम। बघा, आपण याला 10 मिनिट हलवतच राहायला पाहिजे, नाहीतर ते चिटकते कढईला। असं हलवायचं आहे, नाहीतर ते कढईला चिटकते। आपण मंद आचेवर याला 10 मिनिट होऊ दिलं आणि आता याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे। आणि असं हलवायचं आहे, एकजीव करायचं आहे हे सर्व। जर कैरी तुमची जर आंबट असेल तर तुम्ही साखर जरा जास्त प्रमाण टाका। ही माझी कैरी गोड होती म्हणून मी एकच वाटी टाकलेली आहे। आणि याच्यात साखरेऐवजी आपण गूळ सुद्धा घालू शकता। मी साखरेचा वापर केला आहे, ती सोपी पद्धत आहे। आपण साखर टाकल्यावर याला 5 मिनिट मंद आचेवर होऊ दिला आहे आणि जास्त कडक नाही होऊ द्यायचा आहे, 5 मिनिट होऊ द्यायचा आहे, नाहीतर ती साखरचा पाक कडक जमतो। मंद आचेवर 5 मिनिट होऊ द्यायचा आहे। मग तयार आहे आपला कैरीचा मुरब्बा। वाव, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा। थँक्यू।